नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। अंबड उपविभागात पोलिसांची मोठी कारवाई, 82 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई। अंबड दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी अंबडमध्ये पोलीस विभागातर्फे मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। अप्पर पोलीस अधीक्षक जालना श्री आयुष नोपाणी यांच्याद्वारे अंबड उपविभागातील पोलीस ठाण्यांना मार्गदर्शन देण्यात आले। यानंतर नगर परिषद निवडणूक, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी अंबड उपविभागातील घनसावंगी, अंबड, घाटी, तिरहोडी या पोलीस ठाण्यांतून विविध गुन्ह्यांतील आरोपी व संशयितांवर कलम 126 व 129 नुसार कारवाई करण्यात आली। सदर मोहिमेत एकूण 82 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली असून त्यापैकी विविध पोलीस ठाण्यांनुसार कारवाईचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत। पोलीस ठाणे आणि कलम 126, कलम 129 प्रमाणे: घनसावंगी 13, अंबड 34, गोंडी 27, तीर्थपुरी 8। एकूण 82 आरोपींवर शारीरिक इजा, वाद, धमक्या व इतर गंभीर गुन्ह्यांच्या संशयावरून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। कारवाई दरम्यान कोणतेही बंधन मोडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षकांनी सांगितले। या मोहिमेत सिद्धेश्वर धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड, पोलीस निरीक्षक केतन राठोड, घनसावंगीचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके, अंबडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली पवार, तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। ही प्रतिबंधात्मक कारवाई आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर सुरक्षितता वाढविण्यासाठी महत्त्वाची असल्याचे पोलीस विभागाने सांगितले। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।